आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधा कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 835. आपण प्रभू रामचंद्रांच्या समवेत या प्रवर्षण पर्वतावरचा हा चातुर्मास अनुभवत आहोत. चातुर्मासामध्ये असलेले मुख्य ऋतू म्हणजे अर्थातच वर्षा आणि तत्पश्चात येणारा शरद ऋतू. या दोन ऋतूंमध्ये प्रकृतीची ही जी वेगवेगळी अंग प्रभू रामचंद्र पाहत आहेत, या घडणाऱ्या घटना आणि त्या घटनांच्या आधाराने प्राप्त होणारी परमार्थातली सूत्र, याचं हे विहंगम चिंतन सज्जनो आपण गेल्या काही कथा चिंतनांमधून पाहत आहोत. आपल्याला असं वाटेल की कदाचित या 4 दोह्यांसाठी आपल्याला जास्त वेळ लागतोय का चिंतनाला. तर जो काही माझा अल्पस्वल्प श्री रामचरितमानसच्या चिंतनाचा अनुभव आहे, त्या आधाराने मी सांगतो की प्रत्येक सोपानामध्ये एक असा टप्पा आहे ज्याचं चिंतन हे अत्यंत मनापासून करायला हवं, विस्ताराने करायला हवं. जसं की आपण बालकांडामध्ये अहिल्या मातेने गायलेली स्तुती बघितली, तिचा विस्तार होणं अत्यावश्यक होतं. अयोध्या कांडामध्ये आपण आल्यानंतर जो प्रभू रामचंद्र आणि वाल्मिकी ऋषींचा संवाद आहे 14 स्थानांचा, ती 14 स्थानं देखील अत्यंत अगत्याने विस्ताराने चिंतन करणं हे गरजेचं आहे. अरण्यकांडामध्ये तर काय सांगावं, अरण्याचे सर्व पैलूच चिंतनीय आहेत. कुठलंही सूत्र हे अत्यंत मनाला आनंद देणारं, परमार्थाची दिशा जागवणारं आहे. तरी देखील त्यामध्ये प्रामुख्याने रामगीता असो किंवा प्रभू रामचंद्र नारदाचा संवाद असो किंवा त्यामध्ये असलेल्या स्तुतींचं चिंतन असो, या सर्व काही अत्यंत विस्ताराने अभ्यासायला हव्यात. तसं किष्किंधा कांडामध्ये या चातुर्मासाचं चिंतन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि बघा, ही एवढी प्रदीर्घ चालणारी रामकथा आहे. आपण मनामध्ये विचार करा की पुन्हा आपण या प्रसंगाचं कधी चिंतन करणार, पुन्हा कधी या चौपाया हे दोहे आपल्या आयुष्यामध्ये आपण ऐकणार. आणि त्यामुळं अत्यंत शांतपणे जेवढं काही श्री महाराज आपल्याला सुचवतील, सांगतील आणि त्यातून आपल्याला काहीतरी घेता येण्यासारखं असं प्रदान करतील, त्यासाठी हा आपला या ऋतूंच्या वर्णनाचा थोडासा संथ परंतु अत्यावश्यक प्रवास आहे. सुंदरकांडमध्ये तर सांगायलाच नको. सुंदरकांडमधल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये इतका गुह्य अर्थ आहे की आपण जसे जसे सुंदरकांडमध्ये उतरू तसं तुमच्या लक्षात येईलच. त्यातही विशेषत्वाने प्रभू रामचंद्र आणि हनुमंताची जी भेट होते लंका दहनाच्या पश्चात, तो कथाभाग हा अत्यंत चिंतनीय आहे. लंका कांडामध्ये बिभीषण आणि प्रभू रामचंद्रांचा युद्धभूमीवरती असलेल्या धर्मरथाचा संवाद हा देखील अत्यंत विस्ताराने अभ्यासायला हवा. आणि उत्तरकांड म्हणजे तर भक्तीचं माहेरघर आहे हो. त्यामध्ये काकभुशुंडी आणि गरुडाचा संवाद हा अंगावरती रोमांच उभा करणारा आहे. त्यामुळं सज्जनो, संपूर्ण रामचरितमानस त्यातील प्रत्येक चौपाई ही अत्यंत महत्वाची आहे. परंतु त्यामध्ये विशेषत्वाने ज्याला अजिबात आपलं मन त्यापासून विचलित होणार नाही, अशा या 7 सोपानांमधल्या मी प्रमुख घटना केवळ आपल्याला सांगितल्या. याही पेक्षा अधिक महत्वाचे कथाभाग अभ्यासुक लोक सांगू शकतील, परंतु हे कथाभाग माझ्या हृदयाला विशेषत्वाने प्रिय आहेत, म्हणून मी तुम्हाला त्यांची एक यादी चिंतनासाठी सांगितली. असो, तर आपला कथाभाग कालच्या शरद ऋतूच्या या चिंतनामध्ये सुखी मीन जे नीर अगाधा जिमी हरी सरनन एक बाधा, अशा पद्धतीने या खोल पाण्यामध्ये राहणाऱ्या माशांच्या असलेल्या सुखी अवस्थेच्या आधाराने आपण चिंतनाला सुरुवात केली. आणि त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की जो शरणागत आहे, ज्याच्या मनाला आपल्या आराध्याच्या पलीकडं
कुठला विचारच नाही, तो स्वाभाविक सुखी असतो. आपण त्याचप्रमाणे बघितलं की निर्गुण आणि सगुणाचं हे रूप या कमळाच्या आधाराने गोस्वामीजी आम्हाला कसं समजावून सांगत आहेत. या विश्वामध्ये असलेल्या नामरूपी नादाचा अर्थ गुंजत मधुकर मुखर अनुपा या रूपाने आपण अभ्यासला. आणि जो गुणातीत आहे, जो साक्षी रूपाने या पृथ्वीकडं या ब्रह्मांडाकडं पाहतो, त्यालाच या सृष्टीचं निर्गुण निराकार रूप या सगुण साकारामध्ये जाणवू शकतं. जो गुणांमध्ये लिप्त आहे, जो आसक्त आहे, त्याच्यासाठी मात्र ही मत्सराची रात्र आहे. जसा चक्रवाक हा रात्री दुःखी असतो, ज्याप्रमाणे चातक हा अखंड रटत असतो सुखासाठी, तसा जीव देखील अत्यंत व्याकुळ असतो. परंतु खरं सुख हे महादेवाशी सन्मुख होण्यामध्ये आहे, या शिवतत्वाच्या स्मरणामध्ये आहे. असं हे सज्जनो, आपण वेगवेगळ्या या शरद ऋतूच्या प्रसंगांचा अभ्यास कालच्या टप्प्यामध्ये केला. प्रभू रामचंद्र म्हणतायत की सरदा तपनिसी ससी अपहरही संत दरस जिमी पात कटरई. बघा, आमच्या या जीवनाचं जर आपण थोडंसं विश्लेषण करून बघितलं तर आमच्या या प्रत्येक घडणाऱ्या घटनेमध्ये या त्रितापांचं अधिराज्य आम्हाला दिसत असतं. कुठं आध्यात्मिक ताप आहे, कुठं अधिभौतिक ताप आहे, तर कुठं अधिदैविक ताप आहे. समर्थांनी या त्रितापाचं वर्णन आपल्याला 2-3 दशकामध्ये अत्यंत विस्ताराने समजावून सांगितलेलं आहेच. या त्रितापाच्या मुळे खरं तर हा जीव अत्यंत त्रस्त असतो. बघा, आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये देखील आपण पाहतो की आतून कुठल्या तरी रोगाची उत्पत्ती व्हावी आणि त्या रोगाने आपला प्राण घ्यावा, असा हा शरीराच्या आतून निर्माण होणारा त्रास म्हणजे आध्यात्मिक ताप आहे. कोणीतरी आपल्याला बाहेरून बोलावं, त्याने आपलं मन दुखवावं, कुठल्या तरी बाह्य वस्तूचा आपल्याला आघात व्हावा, त्याने शारीरिक पीडा व्हावी, कुठल्या तरी असलेल्या बाह्य घटनेच्या आधाराने आपल्याला प्रचंड दुःख व्हावं, हे सर्व काही या बाह्य भौतिक जगातल्या आघातांना आधिभौतिक ताप म्हटलं जातं. आणि प्रत्येक ठिकाणी आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्याला आधिदैविक तापाची देखील अनुभूती देतच असते की आपल्या या केलेल्या पापकर्मांचं आम्हाला फळ हे आपल्या सत्सद विवेक बुद्धीच्या आधाराने आम्हाला जाणवतच असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा मृत्यू पश्चात ज्या या आधिदैविक तापाची संकल्पना संतांनी सांगितली, सज्जनो, बऱ्याचदा आजच्या काळामध्ये आपण बघतो ना, हे डिप्रेशन, नैराश्य या सर्व घडामोडींच्या माग हा खरं तर आधिदैविक तापच काम करत असतो. मनुष्य जिवंत आहे, परंतु जिवंत असूनही मानसिक ताण सहन करण्याच्या पलीकडचा आहे. जीवाची घालमेल आहे, जरी सर्व संपन्नता असली तरी त्यामध्ये त्याला विश्राम नाही, अशी मनाची तडफड. आणि मग या त्रितापांमधून जीव काहीतरी करून स्वतःला विश्राम मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेतरी त्याला मोकळीक हवी असते. मग या मोकळीकीसाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच बाह्य जगामध्ये रमण्याचा प्रयत्न करतो. कदाचित थोडा वेळ हे बाह्य जगातली करमणूक त्याला मोकळीक देईल, परंतु ती काही क्षणापुरती असते. पुन्हा मनुष्याला हे ताप आपल्या कचाट्यामध्ये घेतातच. बघा, आपण एखादा चित्रपट बघून चित्रपटगृहामधून बाहेर पडलो की त्या चित्रपटाचे संस्कार आपल्या मनावरती असे काही झालेले असतात की पुढचे 15-20 मिनिटं, अर्धा तास आपण त्या स्वप्नवत जगामध्येच जणू काही फिरत असतो. परंतु थोड्याच वेळामध्ये वास्तविकतेचा आपला स्पर्श होतो आणि त्या सर्व कल्पना हवेमध्ये विरून जातात. मनुष्य पुन्हा आपल्या मूळ परिस्थितीमध्ये येतो. ज्यांना व्यसनं असतात त्या व्यसनाधीन लोकांची देखील अशीच अवस्था आहे. ते व्यसन जोपर्यंत अंमल ठेवतंय तोपर्यंत त्याला जगाचा विसर पडतो, तोपर्यंत त्याला असं वाटतं की या व्यसनामुळं आपल्याला आपली दुःख गेली.
परंतु ती दुःख गेलेली नसतात. त्याचा केवळ क्षणभर विसर त्याला पडलेला असतो. तो अंमल उतरताच पुन्हा त्या सर्व त्रितापांची मालिका ही त्याच्या मागे हात धुवून लागतेच. सामान्य मनुष्य विरंगुळा शोधण्यासाठी कुठेतरी पर्यटनाला जाईल, कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाईल, कुठं आपल्या मुलाबाळांसमोर फिरवून येईल. आता सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये तर 8 महिन्यामध्ये लोकांची इतकी मानसिक कुचंबणा झाली. घरं छोटी, घरातून बाहेर पडता येत नाही. बाहेर पडलं तर या कोरोनाचा अत्यंत संसर्ग होण्याचा धोका. घरामध्ये राहता येणं देखील अशक्य आहे. त्यामुळं मनुष्य हा खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या काळामध्ये जितका मानसिक कुचंबणेमध्ये जगलेला आहे, कदाचित तशी वेळ त्याला गेल्या शतकांमध्ये देखील पाहायला मिळाली नाही. मग यामध्ये खरं मनुष्याला विश्राम देणारं स्थान ते कुठलं, हाच प्रश्न प्रत्येकाच्या समोर राहतो बघा. आणि प्रभू रामचंद्र आम्हाला त्या विश्रामाचं स्थान सांगतात की जीवाला जो या त्रितापांच्या त्रासाचा अखंड जो अग्निदाह सहन करावा लागतो, त्या सर्व दाहकतेवरती एकच उपाय आहे. ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये देखील माध्यान्ही सूर्य हा पूर्ण तप्त असतो, जसं आपल्याकडे त्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, की ते ऊन सहन होत नाही, उन्हाळ्यासारखं कडक ऊन असतं. परंतु या शरद ऋतूमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये एकच फरक असतो की उन्हाळ्याच्या रात्री या सुखद नसतात, परंतु शरद ऋतूच्या रात्री मात्र अत्यंत सुखद असतात. दिवसभराचा झालेला दाह हा शरद ऋतूच्या मध्ये असलेल्या निर्मळ आकाशात चंद्रदर्शनाने जीवाला स्वाभाविकपणे दूर करता येतो. प्रभू रामचंद्र म्हणतात की जीवनाच्या देखील या तापामध्ये जर आम्हाला खऱ्या अर्थाने कोणी विश्राम प्रदान करत असेल तर तो एकच ठिकाण आहे, आणि ते म्हणजे संत दरस जिमी पात कटरई. संत दर्शन हे एकमेव या जीवनामधला असा विश्राम आहे जो आमच्या त्रितापांचं हरण करतो. बघा, आता गोंदवल्याचा उत्सव सुरू होणार. आपल्या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सर्व दृष्टीने काळजी घेतलेली आहे. येणाऱ्या लोकांना देखील अत्यंत प्रेमाने हात जोडून सांगतात की यावर्षी उत्सव हा केवळ तिथे असलेले सेवेकरी आणि काही मोजक्या लोकांच्या सान्निध्यातच, भक्तांच्या सान्निध्यातच पार पडणार आहे. याचा अर्थ असा नाही की इतर भक्तजन हे त्यांना तिथं नको आहेत, परंतु त्यांना प्रत्येकाची काळजी आहे आणि त्याच वेळेला त्यांना प्रत्येकाची समजूत काढावी लागते. प्रत्येकाला इच्छा आहे की कधी श्री महाराजांच्या दर्शनाला जाऊ, कधी आपल्याला त्या उत्सवाचा आनंद घेता येईल. परंतु सज्जनो, हा अट्टहास करण्याचा काळ नाही. आणि त्या अधिकाऱ्यांना देखील पूर्ण जाणीव आहे, विश्वस्तांना देखील पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकाला श्री महाराजांचं दर्शन हवं आहे. कारण त्यांना माहिती आहे की गेल्या 8-10 महिन्यामध्ये या प्रत्येकाला गोंदवल्याशिवाय राहणं, आपल्या सद्गुरूच्या स्थानाशिवाय राहणं हे किती अवघड गेलेलं आहे. बघा, अनेक लोक, अनेक श्री महाराजांचे साधक ज्यांचे 20-20 वर्ष, 15-15 वर्ष पौर्णिमा कधीही चुकली नव्हती, असे साधक परंतु गेल्या 8-9 महिन्यामध्ये इच्छा असूनही गोंदवल्याला पोहोचू शकले नाहीत, आपल्या सद्गुरूच्या स्थानी पोहोचू शकले नाहीत. प्रत्येक जण जणू काही आपल्या घरामध्ये हा काळ कधी संपेल. निमिष निमिष करुणा निधी जाई कल्प समपीती, अशी आमच्या सगळ्यांच्या मनाची अवस्था झाली आहे. आणि मग जेव्हा पाडव्याच्या पश्चात सरकारी आदेशानुसार मंदिरं उघडली, तेव्हा प्रत्येक जण जेव्हा श्री महाराजांच्या समाधी समोर जात होता, न कळतपणे डोळ्याच्या पापण्या ओलावत होत्या, कंठ दाटून येत होता. न जाणे त्या महाराजांच्या समाधीच्या दर्शनातून हे जे काही मानसिक कुचंबणा त्याने अनुभवली होती, त्याच्यावरती जणू काही श्री महाराजांच्या या प्रेमळ दर्शनाने त्याच्या अंतरंगातल्या त्रितापांवरती जणू फुंकर घातली जात होती.
असं हे संत दर्शनाचं महत्व आम्ही प्रत्येकाने ह्या वर्षी अगदी जवळून अनुभवलं सज्जनो. संताच्या गावी जावं, संताचं दर्शन घ्यावं, संताचा प्रसाद घ्यावा, हेच खऱ्या अर्थाने मनुष्याच्या त्रितापाचं दुःख हरण करणारं आहे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग पंडित जितेंद्र अभिषेक यांनी गायलेला, या संत दर्शनाचं महत्व सांगणारा. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन होऊन याचक, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन होऊन याचक. घालतील भीक त्याची मज, त्याची मज, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी, संतांची या गावी बसे भांडवल, संतांची या गावी बसे भांडवल, संतांची या गावी संतांची या गावी बसे भांडवल. अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त, धन वित्त, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांचे भोजन, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन, संतांचे भोजन, संतांचे भोजन अमृताचे पान. करीती कीर्तन सर्व काळ, सर्व काळ, संतांची या गावी प्रेमाचा काळ, संतांची या
गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचा उदीम उपदेशाची पेठ संतांचा उदीम उपदेशाची पेठ प्रेम सुख साठ घेती देती प्रेम सुख साठ घेती देती संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ भिकारी झालो त्यांचा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी 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 बहु उत्कटतेने या समाधीचं दर्शन काय व्हावं श्री महाराजांना डोळे भरून काय पाहावं आणि जणू काही असं वाटावं की आता पापणी देखील आपली हलू नये त्या रूपाला आपल्या हृदयामध्येच आपण सामावून घ्यावं प्रभू रामचंद्र देखील अशा अत्यंत उत्कट भक्ताची ही अवस्था चकोराच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगतात देखी इंदु चकोर समुदायी चितवही जिमी हरिजन हरि पायी चकोरांचा हा समूह या चंद्राकडे असा एकटक पाहतोय जसा भगवत भक्त हा आपल्या ईश्वराच्या प्राप्तीनंतर निर्मिशेष अशा नेत्रांनी त्याचं दर्शन करत राहतो श्री महाराजांच्या या समाधीला पाहतच राहावं अशी आम्हा प्रत्येकाची अवस्था या बहुप्रतीक्षेनंतर झाली आणि सज्जनो तशीच अवस्था आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर जीवाच्या अंतरंगामध्ये होत असते या समस्त चराचरामध्ये त्याला त्याचं एकमेव आराध्यच दिसू लागतं ज्याप्रमाणे संत मीराबाई सांगते की या जगामध्ये केवळ एकच पुरुष आहे बाकी तर सर्व आपण त्याच्या गोपी आहोत त्याप्रमाणे हा एकच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशी त्याच्या मनाची अवस्था या ईश्वर प्राप्तीनंतर होऊन जाते आणि निर्मिशेष नेत्र म्हणजे काय की जे नेत्र कोणाचे दोष पाहत नाहीत ज्या नेत्रांना केवळ आणि केवळ त्या असलेल्या जीवाच्या अंतरंगातलं ईश्वरीय तत्वच दिसत असतं त्याच्या गुणदोषांच्या पलीकडे जाऊन त्यावरती प्रेम करणारं असं हे करुणामयी नेत्रांचं स्वरूप म्हणजे निर्मिशेष नेत्र आहे
गोस्वामीजी आम्हाला या भगवत भक्तीनंतर होणारा हा आपल्या ज्ञानचक्षूंच्या अवस्थेचा अनुभव चित्तवही जिमी हरी जन हरी पायी या शब्दांच्या आधाराने सांगतायत. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येतंय की या शरद ऋतूमध्ये आणि वर्षा ऋतूमध्ये एक फार महत्वाचा फरक आहे की वर्षा ऋतूमध्ये पाणी सर्वत्र साठलं असल्यामुळं त्यामध्ये अनेक प्रकारच्या डासांची उत्पत्ती होते आणि हे डास स्वतःच्या जन्माच्या पश्चात इतर जीवांचे सतत दंश घेत राहतात. परंतु जसा पावसाळा संपला, जसा हा शरद ऋतू आला, जसं हे पाणी आटू लागलं, तसं तसं यांच्या उत्पत्तीला आता कुठं वेगळं स्थान राहिलं नाही आणि हा अल्पायुषी असलेला जीव या उष्णतेमुळं आपला देह टाकून बसला. अचानक या डासांची असलेली दाहकता विशेषत्वाने दूर झाल्यासारखी अवस्था प्रभू रामचंद्रांना दिसतेय. मसक दंस बीते हिमत्रासा जिमी द्विज द्रोह किये कुलनासा. या डासांची या थंडीच्या भीतीमुळं अगदी कुळासकट ही झालेली नाशाची अवस्था प्रभू रामचंद्र पाहतायत आणि मनामध्ये विचार करतायत की या भूलोकावरती असलेल्या ब्रह्मवेत्या ब्राह्मणांचं वैर केल्यामुळं वैर करणाऱ्याचा देखील असाच कुळासकट नाश होऊन जातो. बघा, या संतांच्या जीवनामध्ये आपण नाना परीक्षा पाहिल्या. जे या परीक्षा घेणाऱ्यांची अवस्था आपण वेगवेगळ्या संत चरित्रामध्ये पाहिली, त्यामध्ये जर ती व्यक्ती परीक्षा घेतल्याच्या पश्चात संतांना शरण गेली तर संत त्याला अभय देतात. परंतु जर त्याच्या मनातला अहंकार हा तसाच राहिला आणि तो नित्य त्यांना त्याच पद्धतीने त्रास देत राहिला तर त्याची काय अवस्था होते. आपण इंदोरच्या त्या अबकारी अधिकाऱ्याची कथा बऱ्याचदा ऐकलेलीच आहे ना, की तो अबकारी अधिकारी श्री महाराजची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारी अधिकाराचा तोरा श्री महाराजांच्या समोर दाखवू पाहतो. श्री महाराजांना अनेक लोकांच्या समोर तो म्हणतो की मी असे अनेक साधू बघितलेले आहेत, पण या किसनराव भगत म्हणजे तो किसनराव जो अबकारी अधिकारी होता तो काही अशा साधूंना भीक घालणारा नाही. जर तू खरा साधू असशील तर माझं भविष्य सांग. असं अहंकाराने तो श्री महाराजांच्या समोर बोलतोय. तरी महाराज शांतपणे म्हणतात, अहो आम्ही बोलून चालून एक रामदास, आम्हाला भगवंताच्या नामापलीकडे काय कळतंय, पण माझी ही मुलगी आहे ना ताई, ती खूप हुशार आहे बरं. असं म्हणून ताईच्या पाठीवरती श्री महाराज हात ठेवताच ताईच्या मुखातून जणू काही ती जगदंबा त्याचं भविष्य त्याला सांगू लागते. म्हणते की 15 दिवसात तुझी दोन्ही मुलं मरतील, त्यानंतर तुझी बायको आत्महत्या करेल आणि नंतर तुला कामामध्ये केलेल्या अफरातफरीमुळे तुरुंगात जावं लागेल. हे ऐकल्यानंतर तो वरमतो खरं, परंतु तरी त्याचा अहंकार तुटत नाही आणि या ताईच्या मुखातून बोललेलं प्रत्येक वाक्य सत्य होतं. कोरड्या ओढ्यामध्ये मुलं खेळत असतात, अचानक पाणी सोडलं जातं, त्यामध्ये ही मुलं वाहून जातात. मुलं गेल्याच्या दुःखाने त्याची बायको विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या करते आणि त्यानंतर काही दिवसात कामामध्ये बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल इंग्रज त्याला कामावरून काढून टाकतात. त्याची तुरुंगामध्ये रवानगी होते. पुढे काही काळानंतर तो सुटून बाहेर येतो. सगळं त्याचं जीवन तहस नहस झालेलं असतं. त्याला तेव्हा श्री महाराजांची आठवण येते. तो शोधत शोधत त्यांच्यापर्यंत येतो. म्हणतो, महाराज मी तुमच्याशी असा वागलो म्हणून तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली का हो? महाराज म्हणाले, अरे मी कधी कोणाचं वाईट करणारच नाही रे, माझ्या मनामध्ये देखील तसं येणार नाही बाळा. तुझ्या प्रारब्धातच हे सगळं लिहिलं होतं, केवळ ते या मुलीच्या मुखातून तुला आधी कळालं एवढंच बरं. आणि त्याही वेळेला मी तुला पोटाशी धरू पाहत होतो रे, पण तुझी इच्छा नव्हती ना बाळा. बर, अजूनही वेळ गेला नाही. आता एक काम कर, मनापासून रामाचं नाव घे,
तुला तुझ्या जीवनामध्ये सर्व समाधान राम देईल, तुझं कल्याण करेल बरं, असं म्हणून संतांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि मग हा किसनराव आतून बदलला. नामाच्या अशा राशीच्या राशी त्याच्या जीवनामध्ये पडू लागल्या आणि बघता बघता हा रामभक्त किसन या नावाने या संपूर्ण इंदोरच्या अवतीभोवती ओळखला जाऊ लागला. सज्जनो, सांगायचा उद्देश असा आहे की संतांचं, त्यातही ब्रह्मवेत्या असलेल्या या भूदेवांचा विरोध, त्यांच्याशी वैर, त्यांना घालून टाकून बोलणं, या सगळ्यामध्ये तुम्ही एक प्रकारे आपल्या कुळाचा नाश कशा पद्धतीने ओढवून घेत असता, हेच हे उदाहरण आपल्याला सांगतं. प्रभू रामचंद्र आता या सर्व ऋतुवर्णनातलं शेवटचा टप्पा आपल्याला सांगताना म्हणतात की भूमी जीव संकुल रहे गये सरद ऋतु पायी, सद्गुरु मिले जाही जिमी संशय भ्रम समुदायी. पृथ्वीवरती जे अनंत जीव या पावसाळ्यामध्ये निर्माण झाले होते, या वर्षा ऋतूमध्ये ज्यांची उत्पत्ती झाली, वाढ झाली, प्रजनन मोठ्या प्रमाणामध्ये झालं, परंतु हे सर्व जीव अल्पकालीन होते. आणि ह्या वर्षा ऋतूच्या पश्चात आलेल्या शरद ऋतूच्या उष्णतेमध्ये आणि त्याच्या या निर्मळ वातावरणामध्ये या सर्व जीवांचा अंत देखील होऊन गेला. आणि हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येत आहे की सद्गुरु मिले जाही जिमी संशय भ्रम समुदायी. जीवनामध्ये देखील असे अनंत संशय आहेत. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये अनंत जीव निर्माण व्हावे, त्याप्रमाणे मानवी मन देखील अशा अनेक भ्रमात्मक कल्पना आपल्या अंतरंगात तयार करत असतात. आणि या भ्रमात्मक कल्पना काही केल्या त्याच्या अंतःकरणामधून संपू शकत नाहीत. एकच मार्ग आहे, एकच. तो कुठला? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सद्गुरूंना तो स्वीकारतो, आपला संपूर्ण भार त्यांच्यावरती टाकतो आणि मनाच्या एक अशा शून्य अवस्थेमध्ये तो जगायला शिकतो, जिथं आपल्या स्वतःच्या विषयी असलेल्या कुठल्याही भ्रमात्मक कल्पनांना त्याच्याकडे संधीच राहत नाही. नित्य त्याचं चित्त हे भगवंताच्या अनुसंधानामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये राहू लागतं. तोच एक क्षण असतो की जेव्हा या सर्व कल्पनारूपी अनंत अशा उत्पन्न झालेल्या जीवांचं, जसं या वर्षा ऋतूच्या पश्चात आलेल्या शरद ऋतूमध्ये नाश होतो, त्याप्रमाणे सद्गुरूच्या प्राप्तीनंतर जीवाचं अंतःकरण देखील संपूर्णपणे भ्रमाच्या पलीकडे निघून जातं. म्हणून ब्रह्मानंद महाराज म्हणतात की पळविली भ्रांती राहुनिया चित्ती, ब्रह्मानंद स्तुती काय करो. सज्जनो, अशा पद्धतीने आपण अत्यंत विस्ताराने या सर्व ऋतूंच्या आधाराने घडणाऱ्या घटनांचं चिंतन बघितलं आणि उद्यापासून आपण मूळ चरित्रामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.